या आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयेश जोशी आणि त्यांच्या समवेत दाखल नयन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. जयेश जोशी आणि नयन ही सलामीची जोडी आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आमंत्रित केलं जाईल तर गिरीशला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केलं जातं. चला टीम शेलार ए बी गाई करायची, चला फास्ट. जय बजरंग शेलार ए आणि जय बजरंग शेलार बी. मी आधीही स्पष्ट केलं होतं आणि आताही तेच सांगतोय की कोणी जिंकलं तरी शेलारच जिंकणार आहे. ट्रॉफी एकच गावात जाणार आहे जर क्वालिफाय झाले तर. काही घडू शकतं. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने, मॅचला करूयात सुरुवात. 3 षटकांचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. पहिलाच बॉल या बस उडवला गेलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये दिशा दर्शवण्याचं काम. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातोय. इथून मात्र चौकार 4. विनोद जाधव या स्पर्धेचा खूप सारा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शेलारकरांच्या प्रेमाखातर आणि त्यांच्या सपोर्टला इथे मात्र पोहोचलेत. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस निर्धावफैकी डॉट बॉल आपल्याला इथं मात्र पाहायला मिळतं. ए संघ कमबॅक करतो तर त्याच्यानंतर बी संघ सुद्धा कमबॅक. आधी बी संघ कमबॅक करतो पण त्याच्यानंतर ए संघ आता मात्र कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. ओहो हो, पुढचा ही बॉल यावेळेस उभं ठेवलं गेले. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूवर गिरीशने इथे मात्र थांबा दर्शवला गेलाय. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवतात. गोलंदाज या पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. पिकअप केले गेले चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जॉन्टीच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय वन साइड हिरो म्हणून ज्यांची ख्याती आणि ज्यांचं नाव बी संघासाठी सातत्याने घेतलं जातं, विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. संघ अडचणीत सापडल्यानंतर आता मात्र त्या अडचणीतून बाहेर कसं निघायचं हे दर्शवण्याकरिता आता स्वतः आता मात्र विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. विकेटचं बदन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू संपतात आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. विजय भोईर यांनी फक्त दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस इथे मात्र केलं गेलं. सिंगल इथून मात्र अंकित होते. सिंगलनं धावसंख्या 1 जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 6 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. शेष राहत असताना आपण इथून मात्र पाहताय.
गोलंदाज या. हो हो हो, यावेळेस नयनकडून हा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. षटक संपलं इथं मात्र क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना टीम जय बजरंग पॉवर शिल्लर बी संघाची 6 या अंकावर. नक्कीच नवीन आलेले आमचे प्रेक्षक आहेत ते कन्फ्यूज नको व्हायला, कारण फलंदाजाची जर्सी पण सेम आहे आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची जर्सी पण सेम आहे. त्यामुळे हा जो सामना चालू आहे तो जय बजरंग पॉवर शिल्लर ए आणि त्याच्या विपेक्षा जय बजरंग पॉवर शिल्लर बी या दोन संघांमध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आकाश लांडले गेले, जिम्मेदारी सोपवली गेली. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 7 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅक पण गोलंदाज आकाश. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा दिशा दर्शवली गेली आहे यावेळेस या चेंडूला. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी जात असताना आपण पाहताय. धावसंख्या 8 या अंकावर. आधीच्या आपण मॅच जर का बघितलं तर पॉवर शिल्लर ए संघाला आपण जर इन ॲक्शनमध्ये बघितलं होतं नांदेडनेच्या विपक्षात चांगल्या गोलंदाजीचा अटॅक त्यांनी इथून मात्र दर्शवला गेला होता. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस पहा थोडंसं बॅक साईडला जाऊन बॅकफुटला जाऊन इथे मात्र हा फटका कन्वर्ट केला गेला होता, जो की इथे मात्र फसलाय. विकेटचं पतन परतावं लागेल झेलवाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच डीजे. आपण आता विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर जय भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आता मात्र जयवर सर्वस्वी जिम्मेदारी सोपवली गेली आहे. बदल आली ते थोडंसं पाहायला मिळालं आणि व्हाईट बॉलचं अपील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळालं आणि जे की सक्सेसफुल ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल मिळते धावसंख्या सिंगलनं जाऊन पोहोचत असताना 9 या अंकावर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आलाय, उडवलं गेलं होतं चेंडूला. नो मॅन्स झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथून मात्र मिळाली आणि डबलचा प्रयत्न कुठेतरी मात्र दोन्ही शेलारकरांना आता मात्र असं वाटत असेल की आम्ही आमचं जे मैदान आहे त्या मैदानामध्ये खेळतोय की काय, कारण प्रॅक्टिसला एकत्र येत असतील आणि त्या पद्धतीचा आता मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. 2 धावा मिळतात. धावफलक 2 धाव्याच्या बढतीनं 11 या अंकावर धावफलक पोहोचू शकला नाहीये खेळाडू तिथपर्यंत. सूर्यप्रकाश सूर्य देवता कदाचित डोळ्यासमोर आला असावा. पुन्हा एकदा एक सिंगल घेण्याकरिता भाग पाडलं गेलं आणि धावफलक 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्या. यावेळेस षटक समाप्तीचा इशारा. षटक संपत क्रमांक 2चा. धावसंख्या 12. चला अंतिम एक षटकाचा खेळ शेष. चला टीम रियाज 11 चावे आणि टीम मिड स्पोर्ट्स कवाड
टॉस करण्याकरिता यायचंय मी स्पोर्ट्स कवाड आणि टीम रियांश तावे. गोलंदाज सय्या भावेश पाटीलला आणले गेले. पहिलाच बॉल भावेशचा विकेटचं पतन. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर शुभम दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय पहिल्याच बॉलवर विकेटचं बदन भावेशने इथून मात्र करून दाखवलंय. आपलेच भाईबंद समोर खेळत आहेत आणि हे आता मात्र विसरून चालावं लागेल आणि दोघंही आपण प्रतिस्पर्धी आहोत हे राखून क्रिकेट खेळावं लागेल. फटक्यामध्ये तर ताकद खूप सारी होती तिथे मात्र क्षेत्ररक्षक करण वारगडे आपल्याला पाहायला मिळाला ज्याचा प्रयत्न चांगला होता पण चेंडू थोडासा डीप होताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर सूर्यकिरण आणि त्याच्यानंतरही चेंडू हाताला स्पर्श झाला होता. इतकं सगळं सांभाळून फक्त पकड थोडीशी कमकुवत करण वारगडे यांची आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. सिंगल अंकित होती धावसंख्या सिंगलला 13 ह्या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय दोन चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपुष्टात आणला जातोय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असताना आपण पाहताय पुढचा बॉल नयनच्या बॅटमधून स्ट्रोक तर निघालाय. ताकदीनं खेळला गेलेला हा फटका सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र आपण भीताना पाहताय. सिंगलचा खेळ धावसंख्या सिंगलनं 14 या अंकावर धावफलक. गोलंदाज यार पुढचा बॉल यावेळेस तिथे मात्र प्रयत्न केला गेलाय जो की थोडासा अनसक्सेसफुल ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 15 विकेट्स बदल फलंदाज बाद. नक्कीच निलमकरिता ही हा चेंडू आपण बघितला तर निर्धाव पाहायला मिळाला. षटक संपलाय क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 15 विजयाकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता. चला मी स्पोर्ट्स कवाड आणि रियांश इलेव्हनचा वेळ टॉससाठी या आम्ही आधी पुकार पोहोचवला होता तुमच्यापर्यंत.
हॅलो, मधुकरजी रावते साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. नाण्याच्या दोन बाजू आहेत भूमिक स्फोट आणि आई गावदेवी. कॉल कोण देतोय? कॉल देत आहेत चावे संघ. भूमिक स्फोट असं कॉल आलाय आणि भूमिक स्फोट आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. सतीशजी लोणे. अ, छोटी मोटी नोक झोंक यहाँ पे दिखाई देती हुई। जब आप एक ही टीम में खेलते हैं और एक ही टीम में दो विभाग में आपका गट बांटा जाता है और उसमें जो दोस्ती दिखाई दी जाती है वो आपके सामने। केसावर फुगे अपनी टीम के एक अहम बल्लेबाज को वापस भेजते हुए जो चिढ़ा गया है वो मैच में इस पारे में देखने को मिलता हुआ। चलिए अगले बल्लेबाज की बात करते तो अगले बल्लेबाज है ललित। गेंदबाजी का कमान संभालते हुए समाधान। इस विकेट के साथ तो समाधान हो ही गए होंगे।
और इस बार फील्डर वहां मौजूद है, लेकिन उसके बीच में से जाएगी गेंद 4 रनों के लिए। पहले गेंदबाज हुए थे, लेकिन अभी समाधान बल्लेबाज हो चुके हैं। पहली गेंद पे चौका मारते हुए अपनी टीम के साथी खिलाड़ी समाधान को समाधान दिखाते हुए इस बार उठा के खेला हुआ शॉट। फील्डर होता तो मात्र दर्शक बन के रहता। ह्यूज हाई एंड हैंडसम 6 रन। ये डीजे वाले भाऊ वाचवा की राजू, क्या हुआ रे बाबा? ये थोपड़ी तोड़ा वाला शॉट मारा रे तूने। ये इसका भाड़ा लगेगा रे बाबा। भाड़ा 6 रनों के साथ। चलिए समाधान का अब समाधान हो चुका होगा। इस बार भी समाधान। जी जी बिल्कुल बिल्कुल समाधान हो चुके होंगे। देखिए यहाँ पे एक ही ओवर में 2 बड़े झटके अपने साथी टीम। दिलीप जोशी का शानदार कैच। देखिए पूरा सिनेमा देखने को मिलता हुआ पिछले ओवर में। जब पहले झटका दिलाया था यहाँ पे समाधान ने, तो काफी जल्लोश उनकी टीम द्वारा। फिर जहाँ चौका छक्का मारा तो अगले वाली टीम से तरफ से जल्लोश, फिर विकेट लिया, फिर से जल्लोश। एक टीम में इतना सिनेमा दिखा दिया यहाँ पे। और आप सभी को बता दूं कि एक ही जगह की ये टीम है, 2 विभाग में घट चुकी है ये। चलिए अगले बल्लेबाज के रूप में आते बल्लेबाज नीलम उर्फ जेरी। चलिए गेंदबाजी की बात करो तो गेंदबाज का नाम है ओहो दर्शनीय आकर्षणीय शॉट। मात्र दिशा दाखवलेली आहे चेंडूमध्ये। एक चौकार। रुकिए जी, कहानी में ट्विस्ट है। ये नो बॉल है। कहानी में ट्विस्ट। आमचे माननीय सन्माननीय अक्षय भाऊ वाघे, त्यांचे सहर्ष सहर्ष स्वागत आमच्या या मंडळात। डीजे वाले दादा चालू द्या की तुम्ही। ये रोकने का नहीं रे बाबा।